नमस्कार, मी तन्मय टिल्लू. दुपारचे 4 वाजतात आणि आपण पाहताय 4च्या बातम्या. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी बीडमधनं येते. बीड सरपंच हत्या प्रकरणात आरोपी सुदर्शन घुलेला 31 जानेवारीपर्यंत एसआयटी कोठडी सुनावण्यात आली आहे. बीड कोर्टानं एसआयटी कोठडी सुनावली आहे. घुले विरोधात आणखी पुरावे सापडल्याचा दावा एसआयटीनं कोर्टात केला होता. त्याच्या एसआयटी कोठडीची मागणीही करण्यात आली होती. त्यातला जो रिमांड रिपोर्टमध्ये त्यांनी जे म्हटलं की जो डाटा रिकवर झालेला आहे त्या अनुषंगानं तपास करणे आहे. जे मोबाईल जप्त केलेले त्याचं लॉक ओपन होत नाही त्या अनुषंगाने तपास करणे आहे. मुद्दा असा आहे की 4 तारखेला त्याला अरेस्ट करण्यात आलं होतं. मोक्काचं इम्प्लिकेशन 10 तारखेपासून झालेलं आहे. 10/1 मोक्काचं इम्प्लिकेशन झालेलं आहे. त्यामुळं आता त्या अनुषंगाने पुन्हा फर्दर इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहेच असं माझं मत आहे. त्यामुळं आम्ही फर्दर PC मागितली होती, ती कोर्टाने 31पर्यंत दिलेली आहे. दरम्यान सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा मास्टरमाइंड हा मंत्री धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय वाल्मिक कराडच असल्याचा आरोप सातत्याने विरोधकांकडून करण्यात येतोय. अशातच आता भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनीही कराडच्या स्पेशल 26 अधिकाऱ्यांची यादी जाहीर केली आहे. वाल्मिक कराडच्या मर्जीतल्या या 26 पोलीस अधिकाऱ्यांची बदली करण्याची मागणी तृप्ती देसाईंनी केली आहे. बीड जिल्ह्यामध्ये वाल्मिक कराडचं जे जाळं आहे ते फार मोठ्या प्रमाणात आहे आणि वाल्मिक कराडच्या मर्जीतले आणि नजीकचे असे काही पोलीस अधिकारी कर्मचारी आहेत जे बीड जिल्ह्यातल्या अनेक पोलीस स्टेशनला कार्यरत आहेत. त्याची लिस्ट मी जी आहे ती आता या संदर्भात पाठवत आहे. तर मी गृहमंत्र्यांना हीच विनंती करेन की यापुढे तरी सगळ्या केसेस जे काही प्रकरणं आहेत त्याचा पारदर्शक तपास होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी वाल्मिक कराडच्या टोळीचा जर आहे तो पर्दाफाश करणं. दुसरीकडे सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांनी वाल्मिक कराडवरती उपचार करणाऱ्या सिव्हिल सर्जन अशोक थोरात यांच्यावरही गंभीर आरोप केल्याचं दिसतंय. अशोक थोरात यांचं आलिशान हॉटेल असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी केलाय. थोरात बीड रुग्णालयात सिव्हिल सर्जन आहेत, त्यांची चौकशी व्हायला हवी असं दमानिया यांनी म्हटलंय. डॉक्टर अशोक थोरात कोण आहेत पाहूयात. बीड जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक. दिवंगत आरोग्यमंत्री विमलताई मुंदडा यांचे स्वीय सहाय्यक ते होते. लोकसभेत शरद पवार गटाकडून निवडणूक लढवण्यासाठी थोरातांची चर्चा होती. अशोक थोरातांचे भाजपच्या नेत्यांसोबतही चांगले जवळचे संबंध आहेत. अंबाजोगाई शहरात एक आलिशान हॉटेल आहे. थोरात सध्या परदेशात आहे. अंजली दमानी यांनी काय ट्विट केलं याच संदर्भातलं पाहूयात. अंबेजोगाईत पियुष इन हॉटेल डॉक्टर अशोक थोरातांचं आहे. हे माजी आरोग्यमंत्री विमल मुंदडा यांचे OSD होते. डॉक्टर अशोक थोरातांची पुन्हा बीडमध्ये बदली कुणाच्या आशीर्वादानं झाली? 11 रुग्णांना बाहेर काढून एक ठणठणीत गुन्हेगार ICU मध्ये ठेवला. दरम्यान बीडमधल्या महादेव मुंडे हत्या प्रकरणातल्या घडामोडींनाही आता वेग आलाय. महादेव मुंडेंच्या कुटुंबियांनीच तपास अधिकारी अनिल चोरमलेंची भेट घेतली आहे आणि यावेळी सखोल तपासाचं आश्वासन दिल्याची माहिती कुटुंबियांनी दिली आहे. महादेव मुंडेंच्या खुनाचा तपास परळी पोलिसांकडून अंबाजोगाई पोलिसांकडे वर्ग करण्यात आलाय. ऑक्टोबर 2023 मध्ये महादेव मुंडेंची हत्या करण्यात आली होती. पूर्ण तपास करून मी तुम्हाला सांगतो काय फॉलो करायचं काय नाही ते, आणि आश्वासन दिलं की 100% आम्ही आरोपी अटक करू. किती दिवसात त्यांचे कागदपत्र फाईलकडे येईल? आज येईल म्हणले, तर आज केलता म्हणले फोन, आज येईल म्हणले. फाईल वाचली की 4-5 दिवसात फॉलो घेतो म्हणले. अजून त्यांना सांगितलं की जेवढे तात्काळ होईल तेवढं तुम्ही करा, तर त्यांनी 100% रिझल्ट देतो, म्हणजे आरोपी अटक करतो म्हणूनच सांगितलं आहे आम्हाला. आश्वासन दिले की तुमचे 100% आम्ही आरोपी अटक करू. अंतर्वालीत येण्यासाठी कोणालाच ना नाही, आम्ही खुंची आणि किंवा जातीयवादी असं प्रत्युत्तर जरांगेंनी पंकजा मुंडेंना दिलंय. मराठा आरक्षणासाठी जरांगेंनी अंतर्वालीत पुन्हा आता उपोषण सुरू केलंय. जरांगेंनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यास आंदोलनस्थळी जाऊन भेट घेऊ आणि त्यांच्याशी चर्चा करू अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडेंनी काल दिली होती. त्यालाच आता जरांगेंनीही उत्तर दिलंय. त्यांच्याशी चर्चा करून त्यांनी जर सकारात्मकता दाखवली तर नक्कीच मी तयार आहे. कारण शेवटी जेव्हा आपण कोणाच्या उपोषणाला किंवा कोणत्या आंदोलनाला भेट देतो तर
तिथलं वातावरण कसं असावं ही जबाबदारी त्यांची असते. ती जबाबदारी त्यांनी घेतली आणि त्यांनी जर सकारात्मकता दाखवली तर मी नक्कीच भेट द्यायला तयार आहे. आमचं कोणालाच ना नसते ना, आमची कोणालाच नाही, कारण आम्ही खुनशी नाही, जातीवादी पण नाही, आमचे कोणालाच ना नाही. आम्ही काय दहशतवादी आहेत का? तिथं कोणी येतो कोणी जातो, आम्ही नाही जातीवादी. रोष नसतो आमच्या मनात, राग नसतो, आम्ही खुनशी नाहीत, आम्ही दुःख धरीत नाहीत लोकांवरती. पुढची बातमी, महापालिका निवडणुकांसाठी स्वबळाचा नारा देणाऱ्या खासदार संजय राऊतांनी आता घुमजाव केलाय. स्वबळावर निवडणुकीचा निर्णय हे केवळ मुंबईपुरता आहे असं राऊत म्हणालेत. याचा अर्थ मबिया संपली असा होत नाही असंही त्यांनी म्हटलंय. काही दिवसांपूर्वीच राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा त्यांनी केली होती. मुंबईसह नागपूरपर्यंत मी सांगेन आम्ही स्वबळावर लढू, काय होईल ते होईल, एकदा आम्हाला आजमावायचं असं आमचं ठरत आहे की मुंबई असेल, ठाणे असेल, पुणे असेल, नागपूर असेल, कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार? आघाडीमध्ये मग लोकसभा विधानसभेमध्ये कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळत नाही आणि त्याचा फटका पक्षाच्या वाढीला बसतो. महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीमध्ये स्वबळावर लढून आपापले पक्ष मजबूत करावे. पुढल्या प्रत्येक निवडणुका, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका हे आम्हाला लढवाव्याच लागते आणि त्या दृष्टीने ही तयारी सुरू आहे. जो स्वबळाचा नारा दिलाय असं आपण म्हणता, याचा अर्थ महाविकास आघाडी जी आमची आहे 3 प्रमुख पक्षांची आणि त्याच्यामध्ये इतर अन्य घटक पक्ष आहेत, ती महाविकास आघाडी संपली, महाविकास आघाडी तुटली असा त्याचा अर्थ काढता येणार नाही. हा विषय मुंबईपुरत्या शहरासंदर्भातच आहे. बातमी रायगडमधून. रायगडच्या पालकमंत्रीपदाचा मुद्दा आता चांगलाच तापलाय, कारण शिंदेचे आमदार आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्यात जोरदार जुंपली आहे. सुनील तटकरेंचे व्हिडिओ बाहेर काढले तर त्यांना राज्यात फिरणं देखील आता मुश्किल होईल असा इशारा शिंदेचे आमदार महेंद्र दळवींनी दिलाय. गोगावलेंनी उंची पाहून बोलावं, नाहीतर गुवाहाटीतले व्हिडिओ बाहेर काढू असा इशारा अजित पवारांच्या पक्षाचे प्रवक्ते सूरज चव्हाणांनी दिला होता. त्यालाच आता शिंदे गटानंही जोरदार प्रत्युत्तर दिलंय. भरत गोगावले, आपली उंची पाहून आपण बोललं पाहिजे. आपली जेवढी उंची आहे तेवढंच आपण बोललं पाहिजे. तुम्ही जी तटकरे साहेबावरती खालच्या पातळीवर जाऊन टीका केलेली आहे, ही टीका आक्षेपार्ह आहे. जर आम्हाला काढायचंच म्हणलं तर गुवाहाटीमधले हॉटेलच्या बाहेरचे नाही तर हॉटेलच्या मधले सुद्धा व्हिडिओ आम्ही काढू शकतो. एवढं या तिघांनाही लक्षात ठेवावं आणि पुढच्या काळामध्ये महायुतीच्या नेत्यावर बोलत असताना आपल्या वरिष्ठांची परवानगी घ्यावी, मगच बोलावं. आमदार जे वक्तव्य करतात त्यांचे जे काय रेकॉर्डिंग व्हिडिओ आहे ते बाहेर काढू. त्यांना असं सांगतो, त्यांचे जे पक्षाचे प्रदेश आहेत त्यांची जर कधी व्हिडिओ बाहेर काढले ना तर महाराष्ट्रात देशात फिरताना मुश्किल होईल. त्याला हे त्यांनी सांभाळून बोलावं, बालिश बुद्धीने बोलू नये असा आमचा सबोरी सल्ला आहे. अजून खूप त्यांना शिकायचं आहे. पट्टा बांधून कोणी सोडतं, ती परिस्थिती त्यांनी करू नये. आम्ही बोलायला गेलो तर खूप काय बोलू शकतो, त्यांनी सबोरीने घ्यावं असं आमचं प्रामाणिक मत आहे. रायगडच्याच पालकमंत्री पदावरून तटकरे आणि गोगावलेंमध्ये सुरू झाले शाब्दिक वाद काही थांबताना दिसत नाही. लोकसभा निवडणुकीमध्ये चुकीचं वागलो असेल तर मंत्रिपदाचा राजीनामा देतो असं गोगावले म्हणाले. आमची एकतरी चूक दाखवून द्यावी असं आव्हान गोगावलेंनी तटकरेंना दिलंय. आमची तयारी, कारण ज्याला कर नाही त्याला डर नसायला पाहिजे. आम्ही आज आव्हान देतो, जर आमच्या हातून जर एक तरी चूक झाली असती खासदारकीच्या वेळेला, आज माझ्या या लाडक्या बहिणींच्या समोर सांगतो, मंत्री पदासहित जर राजीनामा नाही दिला तर 2 बापाचा हा माझा चॅलेंज आहे. त्यांनी सांगितलं ना आमच्या चुका, त्यांनी दाखवून द्यावी एक तरी चूक. पुढच्या बातमीकडे. एकनाथ शिंदे हे फडणवीसांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होणार नव्हते. हा गौप्यस्फोट शिंदेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलाय. मात्र शिंदे गटाच्या सर्व आमदारांनी एकनाथ शिंदेंना आग्रह केला, त्यामुळेच शिंदेंनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं. गुलाबराव पाटील यांनी असं म्हटलंय. तर आपल्यावर कारवाई होऊ नये म्हणून शिंदे सत्तेत गेल्याचं आता राऊतांनी म्हटलंय.
पण ज्यावेळेस DCM होण्याकरता शिंदे साहेबांनी नकार दिला त्यावेळेस TV वर बातम्या चालत होत्या, पण आम्ही सगळ्यांनी DCM सरांना विनंती केली की आपण सत्तेमध्ये असलं पाहिजे, कारण की एकनाथ शिंदे नावाच्या चेहऱ्याने हे सरकार येण्यामध्ये फार मोठी ताकद होती. देवेंद्र भाऊ सुद्धा आपल्या काळामध्ये उपमुख्यमंत्री झाले होते, त्यांनी मोठं पण दाखवलं होतं. तर आपण सुद्धा यावेळेस मोठं पण दाखवलं पाहिजे आणि आपण DCM पद घेतलं पाहिजे, कारण की शेवटी तुमचे दोघांचे विचार सारखे आहेत आणि त्यांनी सगळ्या आमदारांचा या ठिकाणी मान ठेवला. देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांच्या हायकमांडचा मान राखला. त्याच हायकमांडचा आदेश एकनाथ शिंदे यांना पाळावा लागला. त्यांनी जर उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं नसतं तर त्यांनी काय केलं असतं? काय केलं का? त्याचे पर्याय काय होते? त्यांच्याकडे कोणताही पर्याय नव्हता. आपली कातडी वाचवण्यासाठी, आपल्यावरचे खटले थांबवण्यासाठी किंवा पुढे जो त्रास होणार आहे तो होऊ नये यासाठी त्यांना सरकारमध्ये जाणं याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. ते गेले. पुढची बातमी. मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळेंनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रत्येक वॉर्डला एका नेत्याला पालक नेता नियुक्त केला जाणार आहे, तर मुंबईतील ताकद असलेल्या तालुक्यात निरीक्षक नेमला जाईल. मुंबई दक्षिण, मुंबई मध्य आणि मुंबई उत्तर विभागाच्या सुप्रिया सुळेंच्या हस्ते बैठका पार पडल्या. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना कानमंत्र दिलाय. बातमी पुण्यात नाही. GB सिंड्रोमचा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आढावा घेतलाय. पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये जाऊन आरोग्यमंत्र्यांनी GB सिंड्रोमच्या रुग्णांची भेट घेतली आहे. पुण्यात GB सिंड्रोमचे 101 रुग्ण झाले. तसंच रुग्ण वाढत असल्यानं आंबेडकरांनी पुण्यातील नांदेड गावातल्या विहिरींचीही पाहणी केली आहे. ABS सिंड्रोमचे विशेषतः पुण्यामध्ये पेशंटची संख्या वाढली आणि त्यामुळं सातत्याने त्याच्याबद्दलची सगळी चिंता पुणे शहरातले नागरिक व्यक्त करतायत. GBS सिंड्रोम हा यापूर्वीपासून बऱ्याच ठिकाणी जिथे जिथे प्रतिकार शक्ती कमी होते अशा सगळ्या पेशंट्सना या आजाराची खूप ठिकाणी लागण होते. या आजाराचा हा आजार संसर्गजन्य नाही. GB सिंड्रोमनं आता टेन्शन वाढवलंय, कारण GB सिंड्रोमच्या रुग्णांचा आकडा हा 100 पार गेलाय. पुण्यातल्या रुग्णांमध्ये सातत्यानं वाढ होताना दिसतीये. आठवडाभरातच पुण्यातल्या रुग्णांची संख्या 101 वर पोहोचली आहे. एकाच दिवसात पुण्यात 28 रुग्णांची नोंद झाली आहे. यातल्या 16 रुग्णांची प्रकृती ही चिंताजनक असून ते व्हेंटिलेटरवर आहेत. पुण्याच्या कमला नेहरू रुग्णालयात GBS रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार आहेत. चोवीस तासात पुण्यात 28 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. GBS पुण्यात 101 रुग्ण आहेत, 16 व्हेंटिलेटरवर आहेत. 68 पुरुष आहेत तर 33 महिला रुग्णांचाही समावेश आहे. पुणे ग्रामीण 62 रुग्ण आहेत. पुणे मनपा हद्दीत 19 रुग्ण आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये 10, 14 तर इतर जिल्ह्यातील 6 रुग्ण आहेत. छावा चित्रपटातला तो वादग्रस्त सीन अखेर काढून टाकण्यात येणार आहे. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांनी ही घोषणा केली आहे. छावा चित्रपटामध्ये संभाजी महाराज लेझिम खेळतानाचं गाणं दाखवण्यात आलं होतं. यावरून मोठा वाद उफाळला. तो सीन काढून टाकण्याची मागणी करण्यात आली. छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांनी आज याच संदर्भात राज ठाकरेंची भेट घेतली होती. अखेर संभाजी महाराजांवरचा तो वादग्रस्त सीन काढण्यात येणार आहे. ज्या सीनवरून हा सगळा वाद होतोय, लेझिम खेळतानाचे जे दृश्य आहेत ते तुम्ही सिनेमाच्या इथे हो ते आम्ही डिलीट करणार. त्याच्याबद्दलच राजसाहेबांनी तोच सल्ला दिला मला आणि डेफिनेटली त्याच्या मागे कुणाच्याही भावना दुखावण्याचा हे नव्हतं, इंटेन्शन नव्हतं. पण जर त्याच्यामुळे इनडायरेक्टली जर कोणाच्या भावना दुखावत असतील किंवा कोणाला असं वाटत असेल की आपले राजे असे नाचत नसतील किंवा नसले तर डेफिनेटली, कारण तो फिल्मचा काही मोठा भाग नाही आहे, तो एक छोटासा भाग आहे. त्याच्यामुळे डेफिनेटली आम्ही तो डिलीट करू. आणि अशातच मराठी समालोचनाच्या मुद्द्यावरून मनसेनं हॉटस्टारच्या मुंबईतल्या कार्यालयात राडा घातला.
क्रिकेट सामन्यांच्या वेळी हॉटस्टारवरती मराठी समालोचन का नाही असा सवाल विचारत मराठी समालोचनाच्या मुद्द्यावरून मनसेनं आक्रमक भूमिका मांडली. हॉटस्टारच्या अधिकाऱ्यांना मनसे नेते अमेय खोपकर यांनी याबाबत जाब विचारला. हॉटस्टारच्या अधिकाऱ्यांकडून मराठी भाषेची अंमलबजावणी होईल असं लेखी पत्र मिळत नाही तोपर्यंत बाहेर पडणार नाही अशी भूमिका मनसेनं घेतली. अखेर हॉटस्टारच्या अधिकाऱ्यांकडून ग्वाही दिल्यानंतर मनसेनं आंदोलन मागे घेतलं. जिथे जिथे अशा आमच्या मराठी भाषेवर किंवा मराठी माणसं अन्याय होतो तिथे तिथे मनसे आक्रमकपणे आणि ठामपणे उभी राहते. याच्या पुढे देखील मराठी भाषेचा, मराठी माणसाचा, मराठीचा अपमान झाला तिथे तिथे मनसे खंबीरपणे उभे राहील.